तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या एका व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी आता आहे आपल्या घरी. हे आपलं घर आहे गावातलं आणि भावाची हळद आहे. सो आल्यानंतर थोडा आराम केला आणि आता त्याच्या घरी जातो. इथेच आहे आपल्या. तर आपल्या मालवणी पद्धतीमध्ये कशी पद्धत असते, म्हणजे हळद कशी असतात, काय त्याच्या म्हणजे काय बोलतात ते काय बोलता येतील त्याला रीती शब्द, म्हणजे कसं करतात, रिवाज काय असतात, ते तुम्हाला मी आज दाखवतो. एक टिपिकल मालवणी हळद कशी करतात. ठीक आहे, तर आपण आता चाललो आहे. स्पीकरचा आवाजसुद्धा येतो आहे बघा. तर त्या ठिकाणी आपण आता चाललो आहे. तर आपण आता पोचलो आहे मांडवामध्ये. तर आपला शुभमचा सानिकाचा इकडे बोर्ड लागला आहे. हा मेन गेट आहे आणि हा भाऊ आपला विश्राम जाधव इथं आलेले आहेत. काय रे राजाने घरात? हा, मी पण चड्डीवरच असेल. टाइम अजून. हे बघा, हे पूर्ण इकडे केलेलं आहे. इकडे जेवणासाठी वगैरे मांडव केलेलं आहे पूर्णपणे. आणि इथे आता मे बी याचं आपण आता इकडे हॅलोजन्स वगैरे लावतोय. ते बघ इकडे म्हणजे एक पद्धत असते की हळदीच्या वेळी तांदूळ हे करतात, तर त्याचं चालू आहे. आणि आपला नवरदेव पण आहे इकडे. शुभम आपला नवरदेव. तर इकडे बघू शकता तुम्ही तांदूळ वगैरे हे करतायत. हे तांदूळ निवडी बोलतात त्याला. आणि हे आपलं घर आहे आणि इकडे पण चालू आहे. हे आपले सगळे वाडीतले लोक. आणि इथे बघू शकता आपलं चिकन. हे चिकनचंच आहे ना? चिकन बिर्याणी बनवताय ना? ओके, मग बिर्याणी बनवत आहेत हळदीसाठी आपल्याला संध्याकाळी. आणि हा राहुल, हे बाबाम आपले, ते करणार आहेत आता बिर्याणी. सगळे तयारी करून दिलेली आहे घरातून. ते बघू शकता इकडे हे आपले भेडल्या माडाचे हे आहेत, टाळ आहेत, की ते आपल्या कुडणं असं म्हणतात. म्हणजे हे जे खांब आहेत ना दिसत आहेत ते सगळं कुडणार आता. तर हे बघा इकडे असे हे खांब जे दिसत आहेत ना, हे खांब सगळे आता असे भेडल्या माडाच्या टाळांनी कुडणार. जे या सगळीकडे मालवणामध्ये जर तुम्ही आमच्या इकडे जर बघितलात तर इकडे सगळं असं असतं. हे प्रत्येक हे जे आहेत ते कुडणार, यांना म्हणतात कुडणं. ते झोपलेत. काय आपल्या बॅचमधला पहिला लग्न काय बोलतात? एकदम पहिलं माझा नंबर. भाई आम्ही एकाच बॅचला होतो सगळेजण. आणि भाऊ आता म्हणजे आमच्या बॅचचा पहिला लग्न आहे रे, पोरग्यांचा. मुलींमध्ये केली पण पोरग्यांमध्ये आता हे पहिलं लग्न आहे. सो नाही, मुलींमध्ये केले ना रे, गेली 4-5 जण गेली. आता हे बघा लग्नातलं वातावरण एकदम भारी आहे. हे सगळे जेवणाची तयारी करतायत. हे बघा इकडे आपल्या खांबावरती पूर्ण बांधून झालेले आहेत. आणि कसं वाटतंय बघा, एकदम भरल्यासारखं. सो आता लाडू आणायला जातोय आणि हे जाणार आपण आता ह्याला विरणीवरती. ठीक आहे, हे पूर्ण इकडे झालेलं आहे आणि हे पूर्ण जाणार. चला तर भाई आपण चाललो आहे आता लाडू आणायला विरणीवरती. माझ्यासोबत आहे विश्राम. आणि ये किती सांगितलं नाहीत लाडू? 500. ठीक आहे. बॉल झालेला आहे आपला. आता पोरं दंगा करणार. विलास भाई तुझी तयारी व्हायची बाकी आहे वाटतं. थांब जरा, अजून झाली का आधी होतं तू? आमच्या गावात
हे आमच्या गावातलं भावगो सगळी सेटिंग यो करता. हा बाई एकट्यान पूर्ण सेटिंग केलं ना, पूर्ण सगळी एकट्यान सेटिंग केलं ना. हे आमच्या गावातलं भाईगो, तो भावगो आणि हो भाईगो हे लोकांका थुकी लावता. लोकांका थुकी लावची कामा करता. हे बघा असा करता. हे आयत्यावर कोयतं मारणार माणूस आहे ह्यो. सगळ्यांनी मेहनत केली आहे. काय बाई कसं वाटतं? एक नंबर एक नंबर एक नंबर. बाबूची हळद, बाबूची हळद. काय रे कसं वाटतं? हे आमच्या गावातलं ससो, हे लय लाजता, हे लाजता आले. हे बघा ह्याचं लग्न विश्राम त्याका घाम येतले. यो असं आमचं विश्राम ए विश्राम यो यो ए विश्राम आणि पांडू आहे. प्रश्न विचारता तुका तुमका ह्या बघून कसा वाटता? भाई वाटतं भाई वाटता. भाई वाटता. आज विरार वरून मागवलेला असणारा मित्र एकदम कडक वाजतो. आता बघा कसा कडक होणार आहे. एकदम गाजवते. मेन हळद गाजवणारा व्यक्ती म्हणजे हा बघा आमचा पांडू, जो काय जल्लोष होणार आहे. आता जाणार घरी आणि चेंज करणार आणि त्याच्यानंतर परत येऊन बाकीचा सेटअप पूर्ण झालेला आहे. फुल सेटअप झाला आहे. हे बघा याच्या आधी मुलग्याची बहीण वगैरे हे सगळे देवळात जाणार हे करायला. ए बाय हे सगळे जाणार पाया पडून येणार. ठीक आहे. श्री गोविंदाय नमः. हस्तं प्रक्षाल्य पुनः आचम्य शुभ पुण्यतिथौ श्री केशवाय नमः. त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् प्रदानेन सर्व नवऱ्याची पाठ सोडायची नाही, नवरा गेलो तर निर्गमाय रस्तो. काल आली सकाळी पहाटे. काल आली पहाटे दुपारी मागवण बिलवण सावरवडी केलं नाही. काल आज हे केलं नाही. जास्त राव रे. सगळे खूप